करायचं म्हणतात तर आमचं बायकाच नाही, आता भीती वाटायला लागली. पुणे राजगुरुनगर येथे गोसावी समाजातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून निर्गुण खून करणाऱ्या नराधमांना फाशी द्या या मागणीसाठी राधानगरी तहसीलदार कार्यालयावरती गोसावी समाजाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात अंबाबाई देवालय राधानगरी येथून करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सुबोध वायंकणकर यांना देण्यात आले. निवेदनात म्हटलं आहे की 1 आठवड्यापूर्वी पुणे येथील राजगुरुनगर येथील भटक्या गोसावी समाजातील 2 अल्पवयीन मुलींच्या वरती अत्याचार करून निर्गुण खून करण्यात आला होता. हे कुटुंब उदरनिर्वाह करण्यासाठी काही दिवसांपासून राजगुरुनगर या ठिकाणी राहत होतं. या कुटुंबियांच्या शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय नराधमाने या कुटुंबातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून निर्गुण हत्या केली होती. ही घटना वेदनादायी असून आम्ही गोसावी समाज राधानगरी तालुक्याच्या वतीनं तीव्र निषेध करत आहोत. राज्य शासनाने या नराधमांना कठोर कारवाई करून त्याला फाशी द्यावी व पीडित कुटुंबियांना न्याय द्यावा. या कुटुंबियाला शासनाने 50 लाख रुपयांची मदत करावी. या घटनेचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टातून निकाली लावावा. पीडित कुटुंबातील एक तरी व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये घ्यावी अशी या निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी काळूराम गोसावी, प्रकाश गोसावी, हिंदूराव गोसावी, भीमराव गोसावी, रामचंद्र गोसावी, तानाजी गोसावी, शंकर गोसावी, समस्त गोसावी समाज राशिवडे बुद्रुक उपस्थित होते. मी काळूराम गोसावी, राशिवडे, अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ राष्ट्रीय सदस्य. मी आज या ठिकाणी राधानगरी तालुक्यातून जो आमचा गोसावी समाजाचा मोर्चा घेऊन या ठिकाणी आलो आहे, त्या मोर्चाद्वारे तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की राजगुरुनगरमध्ये जी घटना घडलेली आहे, लैंगिक अत्याचार करून अल्पवयीन मुलीवर जो बलात्कार करून त्यांचा निर्गुण खून करण्यात आला, त्या नराधमास फाशी व्हावी ही अशी आमची मागणी आहे. आणि सर्व स्तरातील इतर समाजातील लोकांनी आमच्या समाजाला पाठिंबा जाहीर करावा. सावित्रीबाई फुलेंनी एवढं कष्ट करून स्वतःच्या अंगावर त्यांनी शेण खाल्लं, स्वतः त्यांनी दगडफेक सगळं सहन केलं, तरी मुलींना न्याय अजून मिळत नाहीये. का मिळत नाहीये? या देशात पोरी सुरक्षित का नाहीये? आम्ही सुरक्षित पाहिजे. आम्हाला पण मुली आहेत, आमच्या पण मुलीचं आम्ही भविष्य घडवायला, त्यांचं पण आईवडिलांनी किती स्वप्न बघितले असेल मुलींसाठी. सरकार म्हणती मुली वाचवा, मुली शिकवा म्हणून, आणि असं जर झालं तर मुली पैदा करायचं म्हणतात तर आमच्या बायकाच नाही, आता भीती वाटायला लागली. कशी पैदा करायचं? आमचं गोसावी समाज भटके आहे, तरी सुद्धा या मुलीवर असा अत्याचार मागं किती अत्याचार झालेला आहे, तरी सुद्धा हिच्यावर असं न्याय झालं नाही. आता आमची अपेक्षा अशी आहे, तिच्यावर असं कडक न्याय पाहिजे, असला मुजरीम मध्ये या पाहिजे नाही, तिनं बघून तिची आत्मा कापून जायला पाहिजे. आमच्या समाजाला न्याय आम्ही 5 मिनिटात न्याय करून दाखवू शकतो. आम्ही आमच्या निस्तर पायाचा तुडून मारतो. त्या आमच्या हातात, माझी सुद्धा 3 मुली आहे, मी 3 मुलाची आहे, मी रोजगार करतो, तो आमचं पोट भरते. आमच्या मुलीसने आम्ही घरी सोडायचं कसं? तुम्ही कसं म्हणता तो शिकवा म्हणून? असं करून शिकवायचे आम्ही मुली? तुमच्या सरकारच्या हातात नाही पोचणे म्हणून. शिक्षण पूर्ण वाया गेलं. 18 वर्षात मुलींचा लग्नाचा जो नियम आहे, आणि आता 6 वर्षाच्या मुलासंगड असं व्हायला कसं व्हायचं? तुम्ही सरकारने तिला फाशी द्या पाहिजेच. आमच्या समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे. केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ हा अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.